फकीरा कादंबरी या कादंबरीचा भाग 8 आपण या ठिकाणी बघणार आहोत, ऐकणार आहोत। फकीरा कादंबरी आपण ऐकत असताना फकीरा कादंबरी ही अण्णाभाऊ साठे यांची अप्रतिम अशी लेखणी आहे, जी 27 देशामध्ये प्रकाशित झाली, अनुवादित झाली आणि त्या अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीचा भाग क्रमांक 8 आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। कधी ना कधी घात होणार या एकाच विचारानं राधाचं काळीज पोखरलं होतं। जखमी हृदयावर फकीराच्या त्या हालचालीच्या सारख्या जखमा होत होत्या। फकीरानं शांत बसावं, त्यानं कुठं जाऊ नये, त्याचे वैरी टपून बसले आहेत। ते केव्हा तरी डोकं वर काढतील याचाच ती विचार करीत दिवस मोजत होती। फकीरा सत्तूची सुटका करून आला आणि दुसऱ्याच दिवशी बाबर खान फौजदारानं गावात येऊन डेरा दिला। गावातून त्याचं बोलावणं येण्यापूर्वीच मांगवाड्यात एकाएकी दंगल उडाली। आपापसात हाणामारी झाली, एकूण एक माणूस जखमी झाला। कधीही एकमेकांना शब्दानं न दुखावणारे मांग आपापसात लढले हे ऐकून गावाला आश्चर्य वाटलं आणि त्या मारामारीनं बाबर खान सरफडला, कारण बाबर खानाबरोबर उमा चौगुल्याही आला होता। सत्तूची सुटका फकीरानंच केली असा त्याचा दावा होता। नदीला रात्री झालेल्या चकमकीत एकूण एक माणूस जखमी झाला आहे असं त्यानं बाबर खानला सांगितलं होतं। त्या सर्व लोकांच्या जखमा पाहण्यासाठीच मुद्दाम बाबर खान आला होता। जो जो जखमी दिसेल त्याला अटक करायची त्यानं तरतूद केली होती, करून ठेवली होती। परंतु साराच डाव उधळला गेला। आपापसात मारामारी करून सर्वच मांग जखमी झाले आणि बाबर खानाची निराशा झाली। त्या रात्री सर्व मांग लोकांना बोलावणं करण्याऐवजी सर्वांना सकाळी सूर्योदयालाच चावडीवर बोलवलं। त्यावेळी 2 फळ्या करूनच मांग गावात दाखल झाले। एका फळीचा फकीरा तर दुसरीचा सावळा हा पुढारी होता आणि सर्वच जखमी होते। चावडीच्या कट्ट्यावर बाबर खान गुडगुडीत ओढीत बसला होता। पाठीमागे एक बंदूकधारी शिपाई उभा होता। बाबर गुडगुडीचे मंद झुरके मारून तोंड एकदम पसरून धूर सोडित होता। त्याचा गिट्टा देह खाली बसल्यामुळं अधिकच रुंदावला होता। त्याच्या काळ्या चेहऱ्यावरील दाट भुवया, सणसणीत मिशा, लांब दाढी आणि डोकीचे ताठ केस यामुळे त्याची भीती वाटत होती। सावळा एकदम पुढं झाला। त्यानं आपला जखमी उजवा हात डाव्या हातानं धरून फौजदाराला रामराम केला आणि जवळच बैठक मारली। चावडीत विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील व इतर मंडळी गंभीर चेहरे करून बसली होती। धुराचा लोट सोडीत बाबर खान समोर बसलेल्या सावळाकडं रागानं पाहत म्हणाला, काय रे, मी कसा दिसतो तुला? खरं सांग। अस्वलावानी दिसता सरकार, सावळा उत्तरला। त्याचं हे उत्तर ऐकून डेरा चरकला। सर्व लोक भयभीत होऊन पाहू लागले। तुला माझी भीती नाही वाटली? नाही सरकार, का वाटत नाही? मेलेलं मेंढरू आगीला भीत नसतं रावसाहेब। खरं आहे तुझं, बाबर खान म्हणाला। रात्री मारामारी का केली रे? मी वाईस दारू घेतली म्हणून फकीराला राग आला, त्यानं मला काठी मारली, मग झाली जुपी। सावळाने एका दमात सारं सांगून टाकलं। बाबर खान पुढं काहीच बोलला नाही। त्यानं पुढं कसलीच चौकशी केली नाही। दुपारी राहोटी उठवून तो रवाना झाला आणि नंतर राधाला समजलं की ती मारामारी केवळ नाटक होतं। वारण्याच्या काठी मईला झालेल्या जखमा पाहून आपण अडकू म्हणून फकीरानं मुद्दाम मारामारी केली होती। त्या प्रसंगाची आठवण होऊन राधा बेचैन झाली। गावातील आयाबाया राधाला सल्ला देत, फकीराचं लग्न करून टाक, सर्वात मोठा उपाय आहे हाच आहे। एकदाचं लग्न झालं की हा सुतासारखा सरळ प्रपंच करू लागेल। पण ते राधाला पटत नव्हतं, कारण त्याचा बाप राणोजीचा इतिहास ती विसरली नव्हती। पेड्याची पुडी कमरेत खोचून त्यानं जीव दिला होता। त्याचीच ही अवलाद
त्याचं लग्न झालं काय आणि न झालं काय सारखंच. 15 दिवस झाले आणि एके दिवशी चिंचणीकर पिराजी आला आणि राधाला म्हणाला, अक्का तू 12 वर्ष गाव सोडून कुठं गेली नाहीस, एकदा चल चिंचणीला, 4 दिवस राहा मग ये. नाही र बाबा, राधा म्हणाली, घरात आत्या आहे ती, त्यांच्यानं काम होत नाही आणि ह्या घरात भूत नाचतंय, त्याला कुठं सोडू, त्याची नका काळजी करू. पिराजी म्हणाला, तू आत्याला बी घे संग आणि चल, फकीराची काळजी करू नग, त्या भूताला मी मंत्र मारतो. पिरानं फारच आग्रह केला आणि एका चाकोरीत कैक वर्ष काढून कंटाळा आलेली राधा चिंचणीला गेली आणि राहीलाही घेऊन गेली. ऐन डोंगराच्या माथ्याला परबत्ती मांगाचं घर होतं. अगदी सह्याद्रीच्या कवाऱ्यातच एक चिंचणी वसली होती. सभोवतालची घनदाट झाडी, उंच डोंगर, बाजूला असलेलं कुराण आणि राधाला हे सारं नवनवच वाटलं. त्या परबतीचा संसारही नेटका होता. पिराजी, त्याची बायको, एक मूल आणि नुकतीच वयात आलेली पिराजीची बहीण सरूबाई. 60 वर्षाचा म्हातारा परबती आणि म्हातारी ही सारी माणसं कशी एका माळेत ओवलेल्या मण्यासारखी वागत होती. 2 दिवसात सरूबाईची आणि राधाची चांगलीच ओळख झाली. फकीराची आई म्हणून परबती मोठ्या आदरानं तिच्याकडं पाहू लागला. एकदा दोनदा तो बोलता बोलता बोलूनही गेला, बाई तू साधी नाहीस, तू एका वाघाची आई आहेस. हे ऐकून राधाच्या अंगावर मुठभर मात चढल्यासारखं झालं. फकीराबद्दल तिला अभिमान वाटू लागला. परबतीचा तो संसार, ते घर, पिराजीचं मूल हे सारं पाहून राधाच्या मनात नवा विचार घोळू लागला. जर फकीराचं लग्न केलं तर त्यालाही मूल होईल, तोही संसाराला लागेल आणि आयाबाया सांगतात तसंच का होणार नाही. लोक म्हणतात स्त्री ही पुरुषाची व्यसन असते. मग आपण फकीराला, राधाला सरूबाईचा गोड स्वभाव, रंगरूप सर्व काही पसंत पडलं. ही सर्व आपली जर सून झाली तर उभ्या गावात उजवी ठरेल असा विचार करून एके दिवशी तिनं पिराजीला बाजूला नेऊन आपला हेतू सांगितला. पिराजी, एक गोष्ट बोलू? अक्का विचारू न ग, मला सांग. पिराजी म्हणाला, माझं डोसकं कापून पायावर ठेवीन मी. न ग, मला डोसकं तुझं. राधा म्हणाली, मला सरू देऊन टाक, मी फकीराचं लगीन करते. तुला सून पटली? हो, मला पटली. रंगानं, रूपानं, गुणानं, साऱ्यानं बाबा. मग लगेच घेऊन जा आणि लाव लगीन. बरं म्हणजे तू नामानिराच बरं आहेस की. मग मी काय करू ते सांग. तू ह्या लग्नात काय करणार? काय करू? बोलविलंस तर पोळ्या खाईन. म्हणजे माझ्या आयत्या पोळ्या खाणार तू? मग सांग काय करू ते. लग्नाचा तू किती खर्च करणार? लगीनच करून देऊ नव, लगीन माझ्या दारात झालं पाहिजे. मग सारं सामान घेऊन येतो आणि तिथंच करतो. मग जमलं. राधा हरकून म्हणाली, बाबासनी विचार सांजला, त्याला काय विचारायचं. पिराजी म्हणाला, ही बातमी ऐकून आबा टिरीनं ढोलकं वाजविल, तयारी कर. सारं झालं. त्याला गाडी भरीत चल. नवरी तुझी, नवरा तुझा, हे घरही तुझं. राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि जेव्हा संध्याकाळी ही गोष्ट पर्वतीला व इतरांना समजली तेव्हा सर्वांचे चेहरे हर्षाने मोहरले. सरू लाजून चूर झाली. फकीराचं लग्न निश्चित करून राधा जलद गतीनं परतली. फकीराच्या कपाळाचं बाशिंग आपण आता लवकर पाहणार. या गोड विचारात त्या सासूसुना देहभान हरपल्या होत्या. आता आपण सासूनी आजे सासू होऊन सून आणि नातसून दोघी आपल्या हाताखाली येणार. केवढं हे आपलं नशीब. या कल्पनेनं राहीबाई मनातल्या मनात हसत होती. राधाबाई आणि राहीबाई दोघी कराडला आल्या. पिराजी त्यांना पोचवण्यासाठी गाडी घेऊन निघाला होता. तो बैलांना सारखा दाबीत होता. ऐन दुपारी त्यानं कृष्णा गाठली आणि भाकरी खाण्यासाठी वाळवंटावर गाडी सोडली. कृष्णाकाठच्या आमराईत दूरचे वाट सुरू बसले होते. कोण जेवण करीत होते, कोण चुली पेटवून
पीठ मळत होते तर कोण भाकरी खाऊन सावलीत आराम करीत होते. राधा, राही, पिराजी यांनी दुपारचं जेवण त्या सावलीत उरकलं आणि त्याचवेळी दूर कुठंतरी तापसरीचा भयंकर रोग आला म्हणून असून मुंगीप्रमाणे माणसं मरत असल्याचं ते वाटसरू एकमेकात बोलताना राधानं ऐकलं आणि तिचं काहीच सरकलं. 1-2 दिवसाच्या तापात माणूस मरतं हे ऐकून तर तिला भलतीच भीती वाटली. फकीराच्या लग्नाच्या कल्पनेनं मोहरलेलं तिचं मन तापसरीची बातमी ऐकून काळवंडलं आणि खिन्न झाली. तिला या आमराईत बसवेना. तिनं पिराजीला सांगून गाडी झोपली आणि घर जवळ केलं. आली आली म्हणता कार्तिक पौर्णिमा आली. सर्वत्र तुळशीची लग्न झाली आणि मग लग्न सराई सुरू झाली. पहिलीच तिथी धरून राधानं फकीराचं लग्न उरकून घेतलं. भोवतालच्या 20 गावात कुणाचंच लग्न झालं नसेल असं फकीराचं लग्न झालं. इंग्रजी लष्कराला होलकावण्या देत स्वतः सत्तू 200 माणसासह लग्नाला आला होता. त्यानं सुरती रुपयांनी नवरा नवरीची ओटी भरली. ओबा गाव फकीरावर तांदूळ टाकायला राधाच्या दारात आला. स्वतः विष्णूपंत, शंकरराव पाटील ह्या मंडळींनी देखरेख केली आणि त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यापुढं माळानं गवऱ्याला घेऊन दौडत येणारा राणोजी तरळला. दौलती आणि राहीबाई यांनाच वरबाप वरमाईचा मान मिळाला. त्यांनीच मळवट भरला. राधा विधवा होती परंतु ती आनंदात होती. तिला कुंकवाचं दुःख वाटत नव्हतं. सावळा तर मुख्य कारभारी होता. घमांडी, मुरा, बळी, साधू ही मंडळी आलेल्या पाहुण्यांची उस्तवारी करीत होती. फकीराच्या कपाळी 5 दिवस बाशिंग ठेवायचा असा राधाचा निराधार होता. नवरा नवरी बरोबर गेली. सर्व थोरांना मान दिला आणि लग्न संपलं. आपण एक महान कार्य पार पाडलं असं राधा, दौलती, राही यांना वाटलं आणि दौलती आणि राहीबाई यांनी बोलून दाखवलं. आता फकीराचं बाशिंग ह्या डोळ्याने बघितलं. आता हे कवाबी झाकू दे, आम्ही तयारीच केली या. कार्तिक महिन्यापासून वैशाखापर्यंत 6 महिने फकीरा घर सोडून कुठंही गेला नाही. राधाचं काही डोंगरा एवढं झालं. लग्नाला आलेली सरूबाई 4 दिवस माहेरी जाऊन लगेच परत आली होती. ती राधाला काहीच काम करू देत नव्हती. सारं घर एकटीच आवरीत होती. त्यामुळे आम्ही जे पूर्वी कष्ट काढले त्यासाठी आता देवानं आम्हाला सुख द्यायचा विचार केला आहे असं राधा, राहीबाई, दौलती यांना वाटू लागलं होतं. परंतु आता साधूवरही 4 तांदूळ पडलेले पाहावे हा विचार काही त्या तिघांना सोडवित नव्हता. 6 महिन्यापूर्वी दूर कुठंतरी चालू झालेली तापसरी आता अगदी जवळ आल्याची बोलवा सुरू झाली होती. लोक काजबरले होते. मरणाच्या भयंकर कल्पना त्या खोऱ्यातील प्रत्येक माणसाच्या मनात नाचत होत्या. त्यातच गावच्या गाव, घरच्या घर बसल्याच्या कथा एक दुसऱ्याला सांगत होते आणि तेही खरंही होतं. ती साथ अतिउग्र स्वरूप धारण करून इंच जमीन व्यापीत पुढं सरकत होती आणि गावात साथ पसरतात भरला संसार तिथल्या तिथं टाकून लोक सैरावर पळत होते. जणू त्यांच्या पाठी भयंकर वणवाच लागला होता. जो पळत नव्हता तो निश्चित मरत होता. 100त फक्त 10च कशीबशी वाचत होती. मरणाऱ्यांना पुरणाऱ्यांसाठी माणसे उरत नव्हती. घरातील सर्व माणसं एकदम तापसरीचं भक्ष्य होत होती. मग त्या घरात कोण मरण पावला हे पाहण्यासाठीही कुणाला शुद्ध राहत नव्हती. या भयंकर साथीची बातमी ऐकून राधाचं काहीच पुन्हाच सरकलं. दौलती हबकला, राहीबाई घाबरली आणि त्या तिघांच्याही पुढे एक प्रश्न नाचू लागला. आम्ही कुसरं वाढून मेरूही घडवला पण आता ह्या तापाच्या साथीत ह्यो मेरू टिकाव धरतो का? ही साथीची भयंकर बातमी पाठीवर टाकून माणसं कसं तरी धीर देत होती. परंतु पुन्हा दुसऱ्या एका तितक्याच भयंकर संकटानं मानवावर आक्रमण करून सुरू केलं. ज्येष्ठ महिना मागं गेला. मुग नक्षत्र निघालं. माणसांनी चपळाई करून आपापल्या जमिनी पेरून टाकल्या आणि येणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी केली. आकाशात ढगांनी प्रचंड धडधड झाली. 11 ढग गगनात जमले व लगेच लोळत निघून गेले. एकही थेंब पृथ्वीवर पडला नाही. मग नक्षत्र कोरडं ठाण निघून गेलं. मग नक्षत्रानं दगा दिला पण पुढील नक्षत्र काही असंच कोरडं जाणार नाही असा विचार करून माणसांनी कोलमडणाऱ्या मनाला आशेचा धीर दिला. पण
पण दुसरंही नक्षत्र आलं आणि तसंच गेलं. मग मात्र अहंकार उडाला, आषाढ कोरडा गेला आणि धूळ उडू लागली. वळवानं उगवलेली गवतं मातीत एकरूप झाली. मातीत पेरलेलं बी पाखराने उकरून खाऊन त्याचा माग बुजवला आणि भयंकर दुष्काळ सुरू झाला. सुंदर प्रदेश भाकास झाला. एक भयंकर आग सर्व काही जाळून जावी तशी स्थिती झाली. माणसं हंबरू लागली. गुरं हाडं चिंध्या खाऊ लागली. रोग, दुष्काळ आणि मृत्यू हे हातात हात घालून सर्वश्रेष्ठ मानवतेला चिरडीत निघाले आणि ते मृत्यूचं उग्र तांडव वाटेगावच्या समीप आलं. उपाशी माणसावर साथीनं सहज कब्जा केला. घरच्या घरं कणू लागली. दुष्काळानं केवळ हाडांचे सापळे झालेली माणसं गारद करायला मृत्यूला सोपं झालं. वाटेगावात माणसं मरू लागली. 10 दिशांना अंधार दाटला. लोकांना वालीच उरला नाही. सुरुवातीला मसनवाट्यात काही चिता जळल्या, पण लवकरच लाकडाची टंचाई झाली आणि मडी माती आड करण्याचीच सर्वावर पाळी आली. परंतु लवकरच तोही प्रश्न बिकट झाला. दुष्काळातील उपासमारीनं अस्थिपंजर झालेल्या लोकांना दुसऱ्यांसाठी खड्डा खणणं अवघड झालं. मग एका गोरीत बसतील तितकी मडी गाडली जाऊ लागली आणि मग डोंगरातील कोल्ही लांडगे यांनी गावंदरीला आज तळ दिला. वैरण न मिळाल्यामुळं मेलेली गुरं खाऊन गावची कुत्री माजली आणि सर्वत्र कोल्ह्या कुत्र्यांचं राज्य प्रस्थापित झालं. उभा मागवाडा साथीनं कणत पडला होता. जे कोणी उभे होते ते पोटासाठी धडपडत होते. म्हातारी टाचा घासून खऱ्या खणीत आणि राधाबाई व सरू घरी दाणे दळून घरोघरी तरवणी पुरवीत आजाऱ्यांची सेवा करीत होत्या. जे काही जवळ होतं ते शेवटपर्यंत मागवाड्यात सर्वांना चारून मग एकदम आपण सर्वच उपाशी मरायचं असा त्या दोघींनीही निराधार केला होता. आणि फकीरा, सावळा, साधू, मुरा मरणारांसाठी गोरी खणून हैराण झाले होते. एकट्या मांगाचीच नव्हे तर उभ्या गावाची मडे पुरण्याचं काम त्यांच्याकडं आलं होतं. मरणानं जातीभेद नष्ट केला होता. दुपारची वेळ होती. वातावरण तप्त झालं होतं. फकीरा नुसता जेवून बसला होता. सरू व राधा याही आल्या होत्या. दौलती व राहीबाई एका जागी बसून कोण मेलं याची चौकशी करत होते. इतक्यात मोक्या आला आणि म्हणाला, दाजी काय आहे? फकीरा म्हणाला, आता कशाला येऊ, चिंगा म्हातारी गेली, मग चल तर, असं म्हणून फकीरा उठला. सर्वांनी चिंगा म्हातारीला माती आड केला आणि ते परत फिरले. वाटेत चालता चालता मोरा म्हणाला, दाजी ही म्हातारी जगली असती मग तिला काय जीव नकोसा झाला. सावळानं खवचटपणाने विचारलं आणि मोरा म्हणाला, अण्णा वाचून माणूस मरतय म्हणजे कसं. फकीरा हुंकारला व मोरा म्हणाला, मांगवाड्यात आज या घडीला चिमडभर दाणे नाही ती. माझ्यानं हे हाल बघवाना, मग काय करायचं. फकीराने विचारलं. काय करता येत नाही, मोरा उद्गारला. बोलता बोलता ते सर्व पांदीला आणि मांगवाड्याकडे वळून चालू लागले. मध्येच थांबून फकीरा म्हणाला, तुम्ही जावा आणि एकूण एक माणूस जमून बसा, मी गावात जाऊन येतो. असं म्हणून ते झरकण पांदीनं गावाकडे निघाला. त्याची सर्व गात्रा बधीर झाली होती. तो विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या वाड्यापुढं कधी आला की त्याच्या लक्षात आलं नाही. समोर वाडा पाहून तो एकदम भानावर आला. काळोखानं विष्णुपंताचा तो प्रचंड वाडा गिळगुट केला होता. सर्वत्र अंधारानं आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं होतं. गावात हो की चू होत नव्हतं. मधून मधून एखादा तरी रडण्याचा हल्लकल्लोळ उसळत होता, पण रडणाऱ्यांनाही रडण्यासाठी ताकद नव्हती. क्षणभरच ओरडून मग पुन्हा सर्व काही शांत होत होतं. मध्येच कुत्री दीर्घ सूर काढून रडत होती. त्यामुळं गावात भेसूरता आणि उग्रता निर्माण झाली होती. फकीरा वाड्याच्या ढेलजेत येऊन बसला, थांबला. देवळीत जळणाऱ्या निरंजनाचा मंद प्रकाश त्याच्या मजबूत देहावर थरथरला. फकीरानं हाक मारली, आबासाहेब. कोण? फकीरा. पंत गडबडीनं मधल्या अंगणात आले. पंतांच्या वयानं आता 60 गाठली होती, पण त्यांचा धिप्पाड देह अजून दणदणीत होता. प्रचंड मस्तकावरचं टक्कल, रुंद गर्दन, टपोर डोळे आणि पल्लेदार शुभ्र मिशा यामुळे पंत एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे दिसत होते.
त्यांचा आवाजही गुहेत वाघ गुरकल्याप्रमाणे गंभीर होता. फकीरा पुढं होऊन एकदम पंतापुढे थांबला. त्यानं आपले कठीण मजबूत हात पाठीमागं धरले होते. त्याचे सरसरणारे डोळे पंथावर स्थिरावले. त्याचा रुबाबदार चेहरा घामानं डबडबला. तो मनातल्या मनात शब्द शोधू लागला. पण पंतानेच सुरुवात केली. मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललंय? त्यांच्या करारी नेत्रात चिंतेचा भाव तरळला. देवळी जळणाऱ्या निरंजनाकडे पाहत फकीरा म्हणाला, मांग महाराजना वंशच उरत नाही आबा. आतापर्यंत किती माणसं दगावली. 4 दिवसात बारीक मोठी ईस. फकीरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चरफडत गेले. मग तुझं म्हणणं काय? पंतांनी पुन्हा प्रश्न केला. फकीरा ओठावरून कोरडे जीभ फिरवीत म्हणाला, भाकरी करून पोरांचं चरफडून मरणं आणि त्यांचा तो हंबरणं आता माझ्यानं ऐकवेना. ढेकाळवाणी काळीज येरगळतंय माझं. फकीराच्या पापणीत देवळीतील त्या निरंजनाच्या प्रकाशाचे कण लोंबूळ करू लागले आणि त्यानं गरकन मान फिरवून आसू दडवले. तसं नाही, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले. धीरानं घ्यायला पाहिजे आता फकीरा. आबा, फकीराच्या काळजातून कणत बोल आला. मांग म्हार भोपळीचा आणि करडूचा पाला खाऊन जगतोया. पण जमना. नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळीज साबूत ठेवलं असतं. पण ह्या साथीनं कडेलोट केलाय आमचा. फकीरानं पुढचे शब्द घेऊन घेतले आणि पंताकडे पाहिलं. पंतांनी पुन्हा तोच प्रश्न केला, मग आता काय? पंताचा धीर गंभीर आवाज वाड्यात घुमला आणि फकीरा मंद स्वरात म्हणाला, तुम्हीच सांगा. मी काय सांगू? गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे मी सरकारला कळवलं आहे, परंतु टीजवर चिठ्ठीनं त्याचं उत्तर नाही आणि मी म्हणजे केवळ मृताची नोंद करणारा झालो आहे. मग आम्हासनी धनी कोण? फकीरा स्वर वैतागला. कोण कुणाचा धनी नाही. पंत चटकन बोलून गेले. माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे. मी संकटात आहे. माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलं पाहिजे. मरणापेक्षा आज जगणं हे महत्त्वाचं आहे. पण आबा कसं? फकीरा अधिकच चिडक्या सुरात उद्गारला. जमेल तसं. पंत खटकन बोलले, काहीही करा पण जगा. त्यांनी झेप घेऊन निरंजनाची वात वर करून प्रकाश केला. प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली आणि अंधार थरथरला. मग आम्ही काय करावं? फकीरानं गोंधळून पुन्हा प्रश्न केला आणि पंताचा चेहरा बिथरला. त्याच्या आवाजात अधिक कडवटपणा आला. ते मला कळत नाही. पंत गळ्यातील जानवेला करकचून तिडा देत म्हणाले, तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका. हेही दिवस जातील. पंतांच्या मुखातून शब्दाऐवजी निखारेच बाहेर पडले आणि फकीराच्या अंतःकरणात धैर्याचा महासागर लाट उसळीत उठला. त्यानं पंतापुढं हात टेकला आणि उठून म्हणाला, आबा मी जातो. जा, उकिरड्याचा पान फिरतो आणि तुम्ही तर माणसं आहात, माणसं. पंतांनी फकीराला निरोप दिला. काजळी झाडता ज्योत प्रखर व्हावी तद्वत फकीराचं मन उजळलं. गगनाला गवसणी घालण्याची प्रबलता त्याच्या छातीत निर्माण झाली. त्याच्या तरुण पायात विजेप्रमाणे हिंमत संचारली. तो चिखल तुडवावा तसा अंधाराला तुडवीत बेभान आणि मांगवाड्याकडे विद्युत गतीनं संचारला. तुम्ही जगलंच पाहिजे हे पंतांचे शब्द त्याच्या डोकीवर घालीत त्याच्याबरोबर धावत होते. त्या शब्दाचं काहूर उठलं होतं आणि ते जणू फकीराला लोटीत सुटलं होतं. मांगांची आणि महारांची ती 200 घरं त्या काटेरी निवडुंगाच्या कड्यात गांगरून बसली होती. गंभीर शांतता नांदत होती. वाऱ्याच्या झपाट्याने ते निवडुंग करकरत होतं. जणू काही वातावरण दाणेच खात बसलं होतं. मध्येच एखादं घुबाड पुत्कार करून भीतीला उठवीत होतं. तिथं माणसाचं अस्तित्व आणि शब्द त्या काट्यात रांगत होते. फकीराच्या दारापुढच्या लिंबाखाली जेवढी माणसं जमा होती तेवढी जमून फकीराची वाट पाहत होती. या निकराच्या समाई पंत काय सांगणार हे ऐकण्यासाठी त्यांची मनं उत्सुक झाली होती. जे अगदी जेर झाले होते, निभोकेने वाकले होते, ते मनात म्हणत होते, पंतांच्या मनात देव शिरावा आणि त्यानं पंताला सांगावं, ह्या गरिबासनी दे घरात असलं नसल ते.
तर कोणी अंधारात फकीराच्या वाटेकडं रोखून पाहत अंदाज बांधित होते. फकीरा येताना 25 पोती जोंधळे घेऊन यावा. फकीरानं पंताच्या भलतंच वजन आहे. पंत फकीराचा बोल वाया जाऊ देणार नाहीत आणि यावेळी पंत नक्कीच मांग महारांना मरू देणार नाहीत असं कैकांना तर्क करीत माणसं फकीराची वाट पाहत होती. त्यांच्या डोळ्यातील बुबुळं कार्य अक्षम झाली होती. मन सारी दुःख विसरली होती. पंत काहीतरी करतील या एकाच आशेने त्यांच्या रक्तबंबाळ मनाला हुरूप आला होता. आपलं निर्वश होणार ही भीती पार विसरून आता ते अंधारातून त्यांच्याकडे येणाऱ्या धान्याच्या पोत्याचा हिशोब करीत होते. इतक्यात अंधारातून एक धिप्पाड आकृती प्रचंड काठी टेकत अंगावर घोंगडीची खोर घेऊन त्या झाडाकडे येताना सर्वांना दिसली. आला फकीरा असं म्हणत सर्वच जण सरळ बसले. ती कानाची कवाडं खाडकन उघडली गेली, परंतु दुसऱ्या क्षणी ते निराश झाले. ते आकृती त्यांच्या जवळ येताच तो फकीरा नव्हे हे लक्षात येऊन कुणीतरी विचारलं, कोण आहे? मी तायनू महार आहे का? अंधारात सर्व वळवळ झाली. पुन्हा स्वर नरमाईने कणकले, काय तायनू, कसं? सारी माणसं वळीनं निजून आलोय. तायनू गंभीरपणे म्हणाला आणि बहिरूनं विचारलं, म्हाताऱ्याचा ताप उतरला का? ह्या तापाला औषध नाही. सावळाचा आवाज सरफडत आला. तायनू म्हणाला, या तापावर एकच औषध आहे, कंच कंच. जवळजवळ सर्वांनीच तो प्रश्न विचारला आणि मग तायनू महार म्हणाला, भाकरी. भाकरीचं नाव ऐकताच सर्व पुन्हा खिन्न झाले. त्यांचं जगणं मरणं भाकरीत होतं आणि तीच त्यांना मिळत नव्हती रे, नव्हे दिसत नव्हती. केवळ कोरडी भाकरी मिळावी यासाठी ती माणसं चरफडत होती. एवढ्यात फकीर आला. त्याच्याबरोबर सर्वांनी कान टावकारले. त्याचे चेहरे गंभीर झाले. पटकूर झटकून काही जण किंचित पुढं सरकून बसले. मग सर्वांनी आपले निश्वास रोखून धरले. मग सर्व डोळे फकीरावर स्थिर झाले आणि लिंबाच्या मुळीवर बैठक मारून फकीरा म्हणाला, हां बोला गा. तायनू महार पुढं सरकत शांतपणे म्हणाला, काय म्हणलं पंत? त्यांनी जगाय सांगितलंय. फकीरा म्हणाला, पण कोरड्या बोलण्याने आम्ही कसं जगायचं? सावरा बसल्या जागचा उठून बोलला आणि जरा पुढे येऊन पुन्हा बसला. खरं आहे ते, फकीरा म्हणाला, आपुनी कुळवणी एकाच वाटावर वाटचाल करताय. मात्र फरक एवढाच आहे की आपण आपली पोचणार आणि पंत वाईच मागणं त्यांच्या जागेवर येणार म्हणजे मरणार. आलं का ध्यानात? मग आमची वाट काय? मोरा उद्गारला, म्हणजे आम्ही मेलं पाहिजे. किवडा हरी महार ओरडला, नाही आम्ही जगलं पाहिजे. फकीरा खेकसला, अरे पर कसं? सावळानं मान वाकडी करून विचारलं. कोंडे महार खांद्यावर ताऱ्या घेऊन उभा राहिला. त्यानं हात जोडून विचारलं, पांडुरंगा विठ्ठला, माझी 2 पोरं घडीची सोबती आहे ती. त्यांच्या पोटात आज 2 दिवस शिबी भरबी तरवणी नाही. आता मी काय करू? मी म्हणणं असं तसं करा. फकीरा ताडकन उलटून ओरडला, काय करू? बोला दाजी. सर्व कंठातून एकच प्रश्न बाहेर पडला आणि सर्व घोंगड्यावर मात करीत फकीरा म्हणाला, पंतांनी सरकारात अर्ज केला पण सरकार उत्तर देत नाही. मारुतीवाणी तोंडाची माणसं बघून आम्हासनी वाटलं हे मारुतीचं वंशज आहे, राज आहे. पण आता मात्र असं वाटतं की हे कुंभकर्णाच्या अवलादीचं राज आहे. आपण तलवार घेऊनच ह्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. आपण तलवार घेऊनच ह्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. हे फकीराचे निर्वाणीचे शब्द त्या काळोखाचा ऊर चिरीत दूर गेले. फकीरा द्वेषानं पेटला होता. त्यानं देवाऱ्याकडं झेप घेऊन ती तलवार हाती घेतली. हीच तलवार धरून राणोजी शेगावच्या भरजतीने निर्भय झाला होता. हीच तलवार धरून फकीरानं खोताचा हात तोडला होता आणि फकीरानं मग आईच्या पायावर डोकं ठेवलं. राहीबाई आणि दौलती यांच्या कुश पायाने मिठी मारून सद्गदित होऊन तो म्हणाला, आई, थोरली आई, आबा, मी मरून ही मरणारी माणसं जगवणार, मला अडवू नका. मग त्यांना सर्वाईच्या पाठीवरून हात फिरून म्हटलं, हापकू न ग, सांभाळ कर. आणि तो बाहेर आला. त्याच्या हातातील ती नंगी तलवार बघून सर्वाच्या छातीत हत्तीचं बळ खवळून उठलं.
क्षणभर हालचाल झाली. फकीरा एक एक नाव उच्चारू लागला. साधू, बळी, मुरा, केरू, सवळनाना, खमंडी, तायनू, महार, केसू महार, सुकाना ना भाना आणि ज्यांच्या पायात बळ निवरात हिंमत असल त्याने एका बाजूला निघावं. ह्याचा हुकमी आवाज ऐकणाऱ्याच्या उरात शिरला आणि प्रत्येक हृदयातून हुंकार निघू लागला. घोगावात आग्या मोहाळ उठलं. तद्वत 150 माणसं उठून बाजूला झाली. अंगात त्वेज चढून बेभान झालेल्या सावळानं डोकीवरचं घोंगडं हवेत भिरकावून शंड ठोकला. उभं नाहू नगा, हत्यारं घ्या, हत्यारं उपाशी मरत्यात. फकीरा म्हटला. हो, हत्यार घ्या. क्षणभर धावपळ झाली. कुऱ्हाडीचे दांडे ठोकून बसवले, तलवारी झळझळल्या. मग म्हाताऱ्या कोताऱ्यांना उद्देशून फकीरा म्हणाला, आम्ही येईपतवर तुम्ही मड्यासनी पाणी पाजून जतन करा. उद्या सकाळी अन्नाचा हात ढीग लावतो, घाबरू नका. आकाशात गडद काळोखात 2 चांदण्या मंद लुकलुकत होत्या. त्यांचा चोरटा प्रकाश फकीराच्या तलवारीच्या पात्यावर पडून ती तलवार उग्र भासू लागली. फकीरानं आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला. त्याच्या पाठीमागं 150 हत्यारं चकाकत निघाली. उरली माणसं आपापल्या घराकडे गेली. गबऱ्याला तरी घेऊन जा, राधाचं काहीच कठीण होऊन म्हणाली आणि खटकन थांबून फकीरा उतरला. नग, त्याला आताची दौड निभणार नाही, तो थकलाय. त्याबरोबर गोठ्यात गबऱ्या खेकाळला. त्याच्या त्या खेकाळण्याचा आवाज त्या निवडुंगात निनादला. राधाचं काही निर्धास्त झालं. जणू गबऱ्यानं घाबरू नको, फकीरा विजय होऊन येणार असा तिला धीर दिला. गावाबाहेर पडून माळाला लागल्यानंतर सावळानं आपली चाल वाढवून ती फकीराशी जुळवली आणि त्याच्या पार खांद्यापाशी तोंड घेऊन तो म्हणाला, दाजी, आपण कुठं जायचं? माळवाडीच्या मटकऱ्याला लुटाय. फकीरा उद्धारला आणि वादळाप्रमाणे समोर धावत पाहत निघाला. मग सारेच धावू लागले. त्यावेळी माळवाडी शांत होती. कोपीत एखादा म्हातारा बसावा तशी ती डोंगराच्या खोऱ्यात बसली होती. तिच्या डोकीवरनी काळी रात्र नाचत होती. गावच्या एका टोकाला तो मटकऱ्यांचा चिरेबंदी वाडा वाईट टाकल्याप्रमाणे फटकून उभा होता आणि त्या वाड्याच्या त्या चिरेबंदी भिंतीवर अंधार टरकत होता. फार पूर्वी एका राजाने एका पुजाऱ्याला एका प्राचीन मठाची देखरेख ठेवण्यासाठी 14 गावं इनाम दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या 14 गावच्या इनामावर त्या मठाचा खर्च चालत होता. परंतु त्या 14 गावच्या जमिनीसाठी नि दौलतीसाठी त्या गावात भलतीच होड लागून आजपर्यंत काही खांचे खूण पडले होते. एक दुसऱ्याचा खून करून त्या मठाच्या मालकीसाठी आपला दत्तक घालीत होता. आजही त्या प्रचंड वाड्यात 5 मालकीनी आपलं रणकपण रेटीत होत्या. तिथं पेवात किडे नांदावे तशी माणसं नांदत होती. मटकऱ्यांच्या त्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला दाण्याची एक कणगी उभी होती. कैक पेवात धान्य सडत होतं. बाहेरच्या त्या कणगी साऱ्या लावून खांबाशी उखडून उभ्या केल्या होत्या. जागोजाग शिकारी कुत्री घुरमुंडी घालून निजली होती. प्रत्येक कुत्र्यापाशी एक चाकरीचा गडे हत्यारबंद पडला होता. त्या विस्तीर्ण वाड्याच्या मधल्या अंगणात पलंग टाकून तो मटकरी निवांत निजला होता. सोप्यात शेकडो गुरं दावणीला रवंत करीत होती. तिथं निर्भय निजणाऱ्यांच्या घोरण्यानं रातकिडे भयभीत झाले होते. 14 गावचं धान्य नि जीवन पोटात घेऊन तो दगडीवाडा सुस्कारे टाकीत होता. आणि त्याच वेळी प्रत्येक दगडांना फकीराचे हात भिडले होते. 150 लोकांनी गावची नाकेबंदी करून मठ आणि गाव यांच्यामध्ये पाचर मारली होती. सावळा, बळी, मुरा यांनी पहिला आडाणा मारायचा काम पुरं केलं होतं. गावची मुख्य वाट दाबून धरली होती. साधूनं हातात ती तलवार घेऊन फकीरा वाड्यात शिरण्यासाठी उतावळा झाला होता. सर्वत्र शांतता नांदत होती. जणू वादळापूर्वीची ती शांतता प्रस्थापित झाली होती. अशा पद्धतीने फकीराचा या ठिकाणी 8वा भाग संपला.
मी माझ्या ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावा एवढंच सांगून या ठिकाणी थांबतो, कारण फकीरा आपल्याला अजूनही जाणून घ्यायचा आहे. फकीराचे 8 भाग संपले, आणखीन 7 भाग आपल्याला जाणून घ्यायचे आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आतुरतेने तुम्ही पुढचा भाग पाहावा, ऐकावा आणि समजून घ्यावा एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो.